विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पैशांचा पाऊस सुरू असल्याचं चित्र राज्यामध्ये दिसतंय। आज वेगवेगळ्या ठिकाणी दिवसभरात 3 ठिकाणी निवडणूक भरारी पथकाने केलेल्या कारवाईत सुमारे 2 कोटींची रक्कम जप्त करण्यात आली। यात पंढरपूरमध्ये केलेल्या कारवाईत 1 कोटी रुपये जप्त केलेत। यात 3 जणांना अटक करण्यात आली आहे, तर बुलढाण्यातल्या कारवाईमध्ये 80 लाख रुपये जप्त करण्यात आलेत। परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेडमध्ये देखील राष्ट्रवादीचे जिंतूर इथले उमेदवार विजयचे नेते अजित पवार यांचे कपडे आणि व्हिजिटिंग कार्ड्स या बॅगेमध्ये सापडलेत। आतापर्यंत निवडणूक आयोगाने संपूर्ण राज्यात केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये सुमारे 11 कोटींची रोकड जप्त करण्यात आली। परभणीकडून लातूरकडे जाण्यासाठी एक स्कॉर्पिओ आली, तिचा नंबर आहे MS09 BX5210। ही गाडी आमच्या पोलिसांनी थांबवली आणि ती चेक करत असताना त्या ड्रायव्हरला विचारलं असतं गाडी कुठून आली, कोणाची गाडी आहे, तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही परभणीवरून आलेलो आहोत आणि ही गाडी विजय भांबळे यांची आहे। आणि त्या गाडीमध्ये आम्ही चेक करत असताना 2 बॅगा लॉक्ड होत्या, त्यामुळे तिथं आम्हाला तपासणी करता येत नव्हती। त्यामुळे आम्ही पोलीस स्टेशनला त्या गाड्या आणल्या आणि त्या बॅगा उतरवून त्या बॅगांची आम्ही तपासणी केलेली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।